कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या येळवडे गावातील स्मशानभूमीमध्ये बरेच गावकरी रक्षा विसर्जनासाठी जमले होते। सगळेच आपल्यातल्या गेलेल्या व्यक्तीच्या दुःखात होते, परंतु पुढे काय होणार हे कोणालाच ठाऊक नव्हतं। सगळे गावकरी विधी पूर्ण करण्यासाठी कावळ्याची वाट पाहत होते, मात्र अचानक तिथेच एक असलेल्या नारळाच्या झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला कावळ्याचा पंख लागला आणि मग काय सगळ्या मधमाशांनी तिथे जमलेल्या गावकऱ्यांवर थेट हल्ला केला। हा हल्ला इतका भीषण होता की लोकांना काही समजायच्या आतच सगळे जीव वाचवण्यासाठी पळायला लागले, पण तरी देखील अनेकांना मधमाशांनी चावा घेतला। या घटनेमध्ये तब्बल 100हून जास्त लोक जखमी झाल्याचं म्हटलं जातंय, तर 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं देखील सांगितलं जातंय। दरम्यान सध्या जखमींना आधी रशिवडे आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आलं आणि ज्यांची प्रकृती जास्त बिघडलीये त्यांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवलं गेलंय। सध्या या सगळ्यांवरच उपचार सुरू आहेत, परंतु या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय आणि विशेष म्हणजे राधानगरीत सलग 2 वेळा मधमाशांचा असा हल्ला झाल्यामुळे लोकांमध्ये अजूनच चिंता वाढली आहे। तर अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज ही आता अधिकच अधोरेखित झाली आहे, त्यामुळे प्रशासनाने देखील नागरिकांना आता सावध राहण्याचा इशारा दिलाय।